मी MCGM गुरु आपल्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच पूर्वीचे लिपिक नावाचं एक पद होतं, त्याची सॅलरी स्लिप घेऊन आलो. बघा, जे काही आता नवीन 1846 जागाची भरती आलेली आहे, त्यामध्ये लिपिकला पहिली सॅलरी किती पडणार या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व पेमेंट किती पडणार कार्यकारी सहाय्यकना याची माहिती मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये बघू शकता आपण बृहन्मुंबई महानगरपालिका पे स्लिप फॉर जून 2024 म्हणजे बघा, मुंबई महानगरपालिकेची जून महिन्याची पेमेंट स्लिप आहे. त्यानंतर इकडे बघा तुम्ही, तुमचं सर्वात वरच्या भागात तुमचं इन्फॉर्मेशन असते. जी काही कर्मचाऱ्याची माहिती ती वरच्या भागात दिलेली असते. एम्प्लॉई कोड जो काही तुम्हाला नंतर जॉईन झाल्यानंतर मिळतो. पोझिशन, पोस्ट एक्सपायरेशन, पॅन कार्ड नंबर, बँकेचे डिटेल म्हणजे तुमच्या कोणत्या बँकेत तुमचा अकाउंट नंबर आहे, त्यामध्ये कोणत्या सॅलरी होणार आहे त्या बँकेत तुमचं इथे नाव असतं. त्यानंतर इथे तुमचं नाव असतं पूर्ण. त्यानंतर डिझायनेशन म्हणजे तुमचं पद काय ते. त्यानंतर आधार कार्ड नंबर. त्यानंतर तुमचे दिवस किती भरले, लोकेशन आणि डिपार्टमेंट नंबर आणि अकाउंट नंबर. अशा प्रकारे हे तुमची अकाउंटची माहिती असते तुमच्या डिपार्टमेंटच्या. त्यानंतर बघा, सगळ्यात पहिले तुमचं बेसिक किती आहे तुमचं, तर 25,500. तर बेसिक सर्व कर्मचाऱ्यांचं 25,500 असणार आहे क्लर्कचं. त्यानंतर डी ए म्हणजेच काय, तर डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. सध्याच्या स्थितीत महागाई भत्ता 50% आहे, म्हणजे तुमच्या बेसिकच्या 50%. तर 25,500च्या 50% किती होणार, तर 12,750 रुपये तुमचा महागाई भत्ता असतो. महागाई भत्ता हा वर्षातून 2 वेळेस वाढत असतो. तो एक जानेवारीला आणि एक जुलैला वाढत असतो. ह्या वर्षीचा जुलैला वाढलेला आहे, परंतु त्याची जे काही AICPIची आकडेवारी असते ती अजून आलेली नाही. त्यामुळे जेव्हा DA वाढेल त्याच्यावर मी व्हिडिओ सेपरेट बनवेल. परंतु अजून सध्याच्या स्थितीत DA किती 50%. आणि त्याची इम्प्लिमेंटेशन कधी होते, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 3 महिन्यानंतर तुम्हाला महागाई भत्ता वाढल्यानंतर तुम्हाला ऑगस्टच्या सॅलरीत सकट भेटत असतो. त्यानंतर TA म्हणजे काय, तर ट्रॅव्हलिंग अलाउन्स बघा, ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 24,200च्या खाली असतं त्यांना TA असतो 1,000 रुपये. आणि ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 24,200च्या वर असतं त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स असते 2,700 रुपये. त्यानंतर HRA म्हणजे काय, तर हाऊस रेंट अलाउन्स. तर HRA हे सिटीनुसार डिपेंड करतं. तर वर बघून घ्या, आय बटनवर क्लिक करा आणि तिथे तुम्ही XYZ ह्या सिटीची माहिती दिलेली आहे. HRA कोणकोणत्या सिटीनुसार किती असतो. तर बघा, आपल्या मुंबई महानगरपालिकेसाठी HRA किती असणार आहे, तर 30% असतो. तर 30% 25,500च्या 30% किती होणार आहे, 7,650. त्यामुळे तुमची टोटल सॅलरी बघा किती होणार आहे, तर तुमची टोटल सॅलरी 48,600 रुपये अशा प्रकारे राहणार आहे. आता त्यानंतर तुमची कटिंग किती होणार आहे, त्यानंतर बघू शकता आपण इकडे प्रोफेशनल टॅक्स तुमचा 200 रुपये कटणार आहे. त्यानंतर तुमची आपण 2005 नंतर जे काही कर्मचारी जॉईन होतात किंवा 2008 नंतर मुंबई महानगरपालिकेत 2008 नंतर जे कर्मचारी जॉईन होतात त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नये, त्यामुळे त्यांना DC1 मिळत असते. तर DC1 जी काही मिळते त्यांना त्यांच्या सॅलरीमध्ये दर महिन्याला 10% अमाऊंट ही कट होत असते. बघा, तुमच्या बेसिक आणि DA या दोन्ही मिळून तुमची 10% अमाऊंट कट होणार. ती किती होणार आहे, 3,825 रुपये, 3,825 रुपये. त्यामुळे तुमचं टोटल कटिंग किती असणार आहे, 4,025 रुपये. त्यामुळे तुमची नेट सॅलरी किती असणार आहे बघा, 44,575 रुपये. तुम्हाला टोटल सॅलरी येणार आहे 48,600 रुपये. तुमची कटिंग होणार आहे 4,025 रुपये आणि 44,575 हे तुमच्या अकाउंटला येणारी सॅलरी राहणार आहे. त्यानंतर इकडे बघू शकता RPY FA म्हणजे काय, तर हे फेस्टिवल ॲडव्हान्स असेल. तुम्ही जेव्हा फेस्टिवल असते तर तेव्हा तुम्हाला फेस्टिवल ॲडव्हान्स भेटत असते, तेव्हाची तुमच्या अकाउंटमधून ती अमाऊंट तुम्हाला कट केल्या जाते. बघा, तुम्ही गणेश चतुर्थी आहे, आता गणपती बसते तेव्हा गणपतीसाठी 12,500 रुपये फेस्टिवल घेतले तर त्याचे फेस्टिवल ॲडव्हान्स तुमच्या दर महिन्याला 1,250 रुपये कटिंग होणार. तुम्हाला एकदाच 12,500 रुपये BMC देणार आणि दर महिन्याला 1,250 रुपये कटिंग करणार
असे 10 टप्प्यामध्ये तुमची कटिंग होणार. जेव्हा तुम्ही याची माहिती तुम्हाला नंतर मिळेलच. परंतु आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही BMCचे सर्व सर्क्युलर, सर्व माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.